नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत टेन्सेसचे जे बेसिक टेन्सेस असतात कोणते असतात? सिंपल नंबर 1, नंबर 2 परफेक्ट आणि नंबर 3 कंटिन्युअस. हे तिघं टेन्सेस आपले झाले. तिघं म्हणजे कोणते कोणते? सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट. हे आपले 3 टेन्सेस झाले. टेन्सेस बाकी होते 4. त्याच्यामध्ये परफेक्ट कंटिन्युअस असा शब्द असतो. परफेक्ट पण असतो, कंटिन्युअस पण असतो. हे दोघं शब्द आपण कुठे बघितले? एका टेन्समध्ये बघितले, ज्याला आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट. दुसरा कोणता होता? कंटिन्युअस. काय फरक असतो? परफेक्ट म्हणजे हॅव प्लस V3 असतो किंवा हॅज प्लस V3 असतो किंवा हॅड प्लस V3 असतो आणि कंटिन्युअसमध्ये ING फॉर्म असतो. परंतु या टेन्समध्ये दोघांचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. पहिला टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की परफेक्टचा फॉर्म्युला काय असतो? हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस V3 असतो. परंतु या ठिकाणी आता काय करावं लागेल? हॅव किंवा हॅज पण येणार, ING पण येणार आणि V3 पण येणार. मग कसा फॉर्म्युला तयार होऊ शकतो? फॉर्म्युला तयार होऊ शकतो. सर्वात आधी येणार आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर येणार हॅव किंवा हॅज. राईट. आता इथे मी हॅड लिहित नाही कारण हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये हॅड येणार नाही. प्रेझेंट टेन्स मध्ये येणार फक्त हॅव किंवा हॅज. इथे मी दिला हॅव आणि हॅज. आता परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य काय असतं की त्यामध्ये वरचं तिसरं रूप येतं. मग तिसरं रूप म्हणून आपल्याला कोणता शब्द इथे घ्यावा लागणार आहे? तो शब्द आहे बीन. बीन हे तिसरं रूप आहे. कोणाचं तिसरं रूप आहे? बीन हे एम इज आर किंवा वॉज वेअर. एम इज आर हे V1, वॉज वेअर हे V2 आणि बीन आहे V3. म्हणजे आता झाला परफेक्ट. आता आपल्याला याला करायचंय कंटिन्युअस. मग कंटिन्युअस करताना काय करावं लागेल? वर्बला ING जोडावा लागेल आणि हा झाला आपला हॅव किंवा हॅज प्लस बीन म्हणून परफेक्ट आणि V1 ING म्हणून कंटिन्युअस. हा झाला त्याचा फॉर्म्युला. आता चला आपण बघूया की तो कुठे वापरला जातो. कोणता टेन्स? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठे वापरला जातो? ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यूज इन द प्रेझेंट. म्हणजे अशी एखादी घटना, अशी एखादी ऍक्शन केव्हा सुरू झालेली आहे? पास्ट मध्ये, भूतकाळात सुरू झालेली आहे. आता कोणता काळ चालू आहे? प्रेझेंट. ती ऍक्शन संपलेली आहे का जी भूतकाळात सुरू झाली होती? नाही. आतापर्यंत ती चालू आहे. ही वेगळीच ऍक्शन आहे. आतापर्यंत बाकीच्या टेन्सेस मध्ये आपण अशी ऍक्शन बघितली नव्हती. भूतकाळात सुरू झाली आणि प्रेझेंट मोमेंट पर्यंत ती कंटिन्युअस आहे. मग या ठिकाणी उदाहरण बघूया. शी हॅज बीन. हॅज झाला म्हणजे प्रेझेंट, बीन म्हणजे परफेक्ट. शी हॅज बीन वर्किंग म्हणजे काय झालं? कंटिन्युअस. शी हॅज बीन वर्किंग हेअर सिन्स 2015. आता 2015 म्हणजे पास्ट ऍक्शन. राईट. केव्हा सुरू झालेली ऍक्शन? भूतकाळात. भूतकाळ कोणता आहे? 2015चा. वाक्य काय? शी हॅज बीन वर्किंग हेअर सिन्स 2015. ती येथे 2015 पासून काम करत आहे. हे आपण साध्या भाषेत बोलतो. परंतु हा टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हे दर्शवण्यासाठी एक शब्द मध्ये कधी कधी वापरला जातो. तो वापरायलाच पाहिजे असं काही नाही. थोडंसं वेगळं रूप आहे हे दर्शवण्यासाठी तो शब्द वापरला जातो. शब्दाचा अर्थ किंवा वाक्याचा अर्थ काय झाला? शी हॅज बीन वर्किंग हेअर सिन्स 2015. म्हणजे 2015 पासून ती इथे काम करते. वेगळं दाखवण्यासाठी काय करावं लागेल? ती 2015 पासून येथे काम करत आलेली आहे. आलेली. कोणता शब्द वेगळा वापरला? आलेली. ती 2015 पासून इथे काम करत आलेली आहे. हा जो आलेली शब्द आहे फक्त वेगळं रूप दर्शवण्यासाठी वापरला जातो. फारसं काही त्याचं महत्व नाही. पण आलेली आहे म्हणजे एक ड्युरेशन आहे. मोठा कालखंड आहे मध्ये. छोटा पण कालखंड असू शकतो. एखादा व्यक्ती एखादं काम
2 तासापासून करू शकतो, 2 दिवसापासून करू शकतो, 2 आठवड्यापासून करू शकतो, 2 महिन्यापासून करू शकतो, 2 वर्षापासून करू शकतो. पण ऍक्शन तर सुरू झालेली, काम तर सुरू झालेलं आहे. समजा तुम्ही आत्ता या ठिकाणी एखाद्या शाळेत शिकतायत, बरोबर. पण त्या शाळेत शिकायला समजा तुम्ही सुरुवात केली होती 2018 साली. आला भूतकाळ, आजपर्यंत शिकतायत. किती मोठा काळ गेला बघा, 2018 ते 2025. या कालखंडामध्ये तुम्ही एक ऍक्शन कंटिन्यू करतायत, म्हणून याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणतात. भूतकाळात सुरू झालेली आहे, आत्तापर्यंत चालू आहे. पण हा कालखंड, याची गरज नाही की खूप मोठा कालखंड पाहिजे. अगदी 2 तासाचा कालखंड असला तरी चालतो. कधी कधी तर 1 तास, अर्धा तासापासून काम करतोय मी असं दर्शवायचं असेल, त्याला सुद्धा हाच काळ वापरला जातो. आत्ता आपण काय करतोय, या क्षणाला एवढं दर्शवण्यासाठी फक्त साधा कंटिन्युअस वापरतो. आय एम टीचिंग. आता मी काय करतोय, मी शिकवतोय, म्हणजे आय एम टीचिंग. म्हणजे आत्ता या क्षणाला मी काय करतोय हे दर्शवण्यासाठी साधा कंटिन्युअस वापरला. परंतु एखादी भूतकाळापासून एखादं काम सुरू झालंय, आतापर्यंत करतोय, त्याला मात्र कोणता टेन्स वापरावा लागेल? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचं वाक्य बघा, आय हॅव बीन टीचिंग फॉर 3 hours. समजा सकाळी 3 तासापासून मी शिकवतोय, म्हणजे एक ड्युरेशन आला. म्हणजे या टेन्समध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे ती म्हणजे ड्युरेशन. याच्यामध्ये ड्युरेशन असतो. आता एक क्षणाला काय करतोय म्हटलं की साधा कंटिन्युअस वापरायचा, परंतु ड्युरेशन येत असेल तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा. झालं. आता या ठिकाणी 2 गोष्टी वापरल्या मी, सिन्स 2015 आणि फॉर 3 hours. आता जेव्हा आपण ऍक्च्युअल तो पॉइंट दर्शवतो, भूतकाळात जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात केली, पॉइंट ऑफ ऍक्शन आहे 2015, एक्झॅक्टली तोच पॉइंट आहे, तेव्हा आपण सिन्स वापरतो. मात्र एखादी गोष्ट करून किती वेळ झालेला आहे, उदाहरणार्थ 3 hours, म्हणजे हा ड्युरेशन आहे, हा पॉइंट आहे, पॉइंट ऑफ बिगिनिंग ऍक्शन, बिगिनिंग पॉइंट ऑफ ऍक्शन, ऍक्शन सुरू होण्याचा पॉइंट. आणि ऍक्शन सुरू होऊन किती वेळ झाला, ऍक्शन सुरू होऊन किती वेळ झाला हे जर दर्शवायचं असेल तर आपण कोणता प्रिपोजिशन वापरतो? फॉर. सिन्स आणि फॉर मधला फरक लक्षात आला? बिगिनिंग पॉइंट ऑफ ऍक्शन म्हणजे 2015 असेल तर सिन्स, सिन्स मॉर्निंग, सिन्स ट्यूजडे, सिन्स जानेवारी, सिन्स 2015, असे वेगवेगळे प्रकार असू शकतात ज्या पॉइंटला ऍक्शन सुरू झाली. आणि टोटल कालावधी असेल तर फॉर वापरायचा, पॉइंट असेल तर सिन्स वापरायचा. आलं लक्षात? काय आलं वाक्याचा अर्थ? आय हॅव बीन टीचिंग फॉर 3 hours म्हणजे मी 3 तासापासून शिकवतोय किंवा मी 3 तासापासून शिकवत आलेलो आहे, फरक दर्शवण्यासाठी आलेलो शब्द. आता या ठिकाणी काय काय बघितलं आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट म्हणजे हॅव हॅज, परफेक्ट म्हणजे बीन. परफेक्ट म्हणजे काय? बीन, हा बीन आला, हा हॅव हॅज आला प्रेझेंट म्हणून, आणि कंटिन्युअस साठी काय आला? आयएनजी आला. केव्हा वापरतात? भूतकाळात सुरू झालेली घटना प्रेझेंट काळापर्यंत चालू असेल ती क्रिया दर्शवण्यासाठी हा टेन्स वापरतात. आणि फॉर्म्युला एकदम सोपा आहे, हॅव किंवा हॅज वापरा, परफेक्ट साठी बीन वापरा आणि आयएनजी फॉर्म वापरा. आय हॅव बीन टीचिंग फॉर 3 hours. ऑल राईट. पुढचा टेन्स बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंटचा काय झाला? पास्ट, बाकी काही फरक नाही. मग हा जो हॅव हॅज आहे याच्या ऐवजी येणार आता सब्जेक्ट प्लस हॅड, पास्ट टेन्स असल्यामुळे. बाकी काही फरक? परफेक्टचा बीन आणि कंटिन्युअसचा V1 ING. पुढे बघा, केव्हा वापरला जातो? ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट, कंटिन्यूड फॉर अ पिरियड ऑफ टाइम and ended or continued at a particular time in the past. ऍक्शन केव्हा सुरू झाली? पास्ट मध्ये. संपली केव्हा? पास्ट मध्ये. ओके. आता मध्ये थोड्या वेळासाठी ती ऍक्शन चालू होती आणि विशिष्ट पर्टिक्युलर पॉइंटला ती ऍक्शन संपली. तो विशिष्ट पर्टिक्युलर पॉइंट सुद्धा भूतकाळातलाच होता. तो विशिष्ट पर्टिक्युलर पॉइंट आपल्याला दाखवावा लागेल. समजा तुम्ही एखाद्या शाळेत शिकत होते, राईट. तुम्ही 2015 ला शिकायला सुरुवात केली आणि 2018 ला शाळा सोडली. म्हणजे 2015 ला शाळा शिकायला सुरुवात केली, हा झाला पास्ट ऍक्शन आणि पास्ट पॉइंट. कधी सोडली? 2018 ला. हा पण भूतकाळातलाच पॉइंट आहे, पण 15 पासून 18 पर्यंत तिथे शिकत होते, म्हणून हॅड बीन टेकिंग एज्युकेशन, हॅड बीन टेकिंग एज्युकेशन. आता सिन्स 2015 म्हणा
किंवा फॉर 3 इयर्स म्हणा, सारखंच पडेल. पॉइंट वापरायचा असेल ॲक्शनचा तर सिन्स वापरायचा आणि एंडिंग पॉइंट टोटल ड्युरेशन वापरायचं असेल तर फॉर वापरायचं. उदाहरण बघूया. आय हॅड बीन वर्किंग ऑल डे, म्हणजे मी दिवसभर काम करत होतो. दिवसभर काम करत होतो. इथे काय आलेलं आहे या ठिकाणी, एक प्रकारे आपल्याला फक्त ड्युरेशन दाखवलेलं आहे. बिगिनिंग पॉइंट पण नाही, एंडिंग पॉइंट पण नाही, पण पूर्ण दिवसभर मी काम करत होतो. आय हॅड बीन वर्किंग. हॅड आला पास्ट साठी, बीन आला परफेक्ट साठी, आयएनजी आला कंटिन्युअस साठी, म्हणून काय झाला, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढे बघू. शी हॅड बीन रीडिंग फॉर 3 hours. आता या ठिकाणी ती वाचन करत होती किंवा करत आलेली होती. आलेली शब्द लक्षात ठेवायचा आहे. नाही वापरला चालतो, मराठीत आपण वापरतच नाही. फक्त फरक दर्शवण्यासाठी तो वापरत असतो, तेही ग्रामर शिकवताना. इतर वेळेस आपण बिलकुल वापरत नाही. काय वाक्य, शी हॅड बीन रीडिंग फॉर 3 hours. शी हॅड बीन रीडिंग फॉर 3 hours. हा 3 hours झाला टोटल पिरियड ऑफ टाइम आणि म्हणून आपण इथे वापरला फॉर. शी हॅड बीन रीडिंग फॉर 3 hours. ऑलराईट. कोणता टेन्स झाला, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचं वाक्य काय, वी हॅड बीन टेकिंग ट्रेनिंग सिन्स 2022. इथे आलेला आहे पॉइंट. काय आलेला आहे पॉइंट, कोणता पॉइंट आहे, बिगिनिंग ऍक्शन ज्या पॉइंटला झाली, ऍक्शन ज्या पॉइंटला सुरू झाली, आपल्याला त्याला बिगिनिंग पॉइंट ऑफ ऍक्शन म्हणतो. म्हणून इथे वापरला काय, सिन्स वापरलाय. 2022 सालापासून ट्रेनिंग घेत आलेलो आहोत किंवा घेत आहोत. मराठीत घेत आहोत म्हणतो, आलेलो आहोत फक्त आपल्याला फरक दर्शवायचा असतो की तो टेन्स आहे. नाही म्हटलं तरी चालतं. काय आलं वाक्य, वी हॅड बीन टेकिंग ट्रेनिंग सिन्स 2022. हॅड म्हणजे काय, पास्ट, बीन म्हणजे परफेक्ट आणि टेकिंग म्हणजे कंटिन्युअस. झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता शेवटच्या टेन्स कडे वळूया आपण. कोणता आहे शेवटचा टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग फ्युचर आहे म्हटलं म्हणजे कोणते शब्द महत्वाचे असतात, शाल किंवा विल. शाल किंवा विल येतो, प्लस फक्त हॅव येणार, हॅज येणार नाही, हॅड येणार नाही. फ्युचर मध्ये फक्त हॅव येतो आणि पुढे येणार बीन परफेक्ट साठी आणि शेवटी काय येणार, V1 ING. काय झालं, फ्युचर, शाल विल म्हणजे फ्युचर, हॅव म्हणजे परफेक्ट, शाल विल हॅव म्हणजे फ्युचर, राईट. हॅव बीन म्हणजे परफेक्ट आणि V1 ING म्हणजे कंटिन्युअस. वाक्य बघूया किंवा तुम्हाला पुन्हा एकदा यूज सांगून देतो. द ऍक्शन दॅट विल बी कंटिन्यूड अप टू अ स्पेसिफिक पॉइंट इन द फ्युचर. ज्या पद्धतीने पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली होती आणि पास्टच्याच एका पॉइंट पर्यंत ती कंटिन्यू होती, तसंच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्शन सुरू झालेली असेल केव्हा तरी पास्ट मध्ये, किंवा आता मी प्रेझेंट मध्ये आहे तर प्रेझेंट मध्ये सुरू झालेली असेल, त्याला पण पास्टच म्हणावं लागेल कारण ऍक्शन सुरू झालेली आहे, आणि ती चालू असेल भविष्य काळात सुद्धा. पण भविष्य काळात पण एखादा पॉइंट येईल की ज्या पॉइंटला तुम्ही ती ऍक्शन संपवाल. समजा तुम्ही आता 7वीला आहात, तुम्ही शिक्षण घेताय, हायस्कूलचं शिक्षण केव्हा संपेल, 10वीला. पण 10वीला तुम्ही कधी असणारे, फ्युचर मध्ये, म्हणजे 10वीला असणारे फ्युचरच्या एका विशिष्ट पॉइंटवर जेव्हा तुमचं शालेय शिक्षण संपेल, ज्याला आपण अकॅडमिक एज्युकेशन म्हणतो, केव्हा संपेल, फ्युचरच्या एका विशिष्ट पॉइंटला. म्हणजे ड्युरेशन आलंच, काही काळ ऍक्शन चालू आहे म्हणून आपल्याला परफेक्ट वापरावं लागेल, चालू आहे म्हणून कंटिन्युअस वापरावं लागेल, आणि भविष्यात एका पॉइंटला संपेल म्हणून आपण त्याला म्हणूया भविष्य काळातील टेन्स. कोणता, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. उदाहरण बघूया. फॉर नेक्स्ट इयर आय विल हॅव बीन टीचिंग फॉर 27 years. म्हणजे पुढच्या वर्षी मला शिकवायला सुरुवात करून 27 वर्ष पूर्ण झालेले असतील, पूर्ण झालेले असतील. बघा, पुढच्या वर्षी एका विशिष्ट पॉइंट म्हणजे कोणतं आलं, भविष्य काळातलं पुढचं वर्ष, आणि किती काळ झालेला राहील ऍक्शन सुरू होऊन, 27 वर्ष. म्हणून काय वाक्य आलं, फॉर. फॉर का बरं आला, आपण एक ड्युरेशन दर्शवतोय. फॉर नेक्स्ट इयर आय विल हॅव बीन टीचिंग फॉर 27 years. पुढच्या वर्षी मी 27 वर्षापासून शिकवत आलेलो असेल. दुसरं वाक्य बघूया. ऍट 6 PM शी विल बी रीडिंग फॉर 5 hours. लिहितोय वाक्याचं इयर्स लिहिलं गेलंय, 5 hours.
6 वाजेला म्हणजे समजा तिने किती वाजता वाचायला सुरुवात केली ते तुम्हाला ठरवावं लागेल. कारण 6 वाजता काय होणार आहे, वाचायला सुरुवात करून किती तास झालेले असतील? 5 तास. 6 वाजता वाचायला सुरुवात करून 5 तास झालेले असतील. 6 वाजले म्हणजे कदाचित 1 वाजता किंवा 2 वाजता चालू केलं असेल. 2, 3, 4, 5 किंवा 1 नाही पकडता येणार. 12ला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5. 5 वाजता 5 तास होतील आणि 6 वाजता म्हणजे 1 वाजेला 2, 3, 4, 5, 6 बरोबर. राईट. तर सुरुवात झालेली आहे दुपारी वाचायला आणि ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाचणार आहे आणि सायंकाळी 6 वाजता वाचायला सुरुवात करून किती कालखंड झालेला असेल? 5 तास. भविष्यकाळ कोणता? शॅल विल आला, शी विल, राईट. बी नाही, आपल्याला या ठिकाणी कालखंड पाहिजे म्हणून इथे येणार हॅव आणि इथे येणार बीन. काय वाक्य आलं? ॲट 6 PM शी विल हॅव बीन रीडिंग फॉर 5 years. सायंकाळी 6 वाजता वाचण्याचं काम सुरू करून 5 तास झालेले असतील किंवा 5 तासापासून वाचत असेल किंवा 5 तासापासून वाचत आलेली असेल. अशा प्रकारे हे 3 महत्वाचे टेन्सेस होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण त्या तिघांचे फॉर्म्युला बघितला. हा पहिल्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 ING. दुसऱ्याचा फॉर्म्युला म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 ING. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 ING. त्यानंतर इथे आपण त्यांचा यूज समजून घेतला. प्रेझेंट परफेक्ट मध्ये भूतकाळात ऍक्शन सुरू झाली आणि प्रेझेंट काळापर्यंत चालू आहे. इथे काय बघितलं? इथे सुद्धा ऍक्शन भूतकाळात सुरू झाली, भूतकाळातच एका विशिष्ट पॉइंटला संपली आणि फ्युचर मध्ये ऍक्शन प्रेझेंटला किंवा पास्टला सुरू झालेली आहे आणि भविष्यात कुठेतरी एका विशिष्ट पॉइंटला संपेल. अशा ठिकाणी तिघ टेन्स वापरले जातात. याच्यामध्ये ऍक्शन काही काळ चालते आणि विशिष्ट पॉइंट असतो. तिघही टेन्सेस मध्ये त्या पॉइंट पर्यंत ती ऍक्शन चालू असते म्हणून त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. ऑलराईट, ठीक आहे. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.